जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि आज आपण 8व्या दशकातील 4था समास सूक्ष्म पंचभूते निरूपण पाहणार आहे. हा समास एका शंकेच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल आला. श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केला की मूळ मायेमध्ये त्रिगुणांना स्थान जर नाही आहे तर मग तिथे पंचमहाभूतांचा उगम कसा काय झाला. आता याच्या उत्तरादाखल पुढचं विवरण येणार आहे. एक एक ओवी पाहत पाहत म्हणजे त्या ओवीचा सरळ सरळ अर्थ पाहत आपण पुढे जाऊया. कारण ओव्याच स्पष्ट आहेत, त्यामुळे त्या ओव्यांमध्ये पुन्हा निरूपणाची आवश्यकता नाही. मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिष एक. ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटी माया आली मग ते गुणा प्रसवली म्हणून गुणक्षोभिणी. थोडक्यात समर्थांनी क्रम दिला की ब्रह्माच्या म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली, मूळ मायेच्या ठिकाणी माया झाली आणि मग त्या मायेमध्ये गुण आले आणि मग तिला गुणक्षोभिणी म्हटलं गेलं. पुढे तिचं पासाव कोण सत्व रज तमोगुण, तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते. ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते. श्रोत्याला आधी वाटत होतं मूळ मायेतून झाली, पण तसं नाही. तमोगुणातून पंचमहाभूते निर्माण झालेली आहेत. असं म्हणत नाहीत का की गंगा उगमाच्या ठिकाणी पवित्र आहे, पण जसा जसा प्रवाह खाली येतो तशी तशी त्याच्यामध्ये भेसळ होत जाते, अपवित्रता मिसळत जाते. पहानं काशीला असलेली गर्दी आणि नंतर येत जाणारी गर्दी, नंतर ती वाहत कलकत्त्यात येते. जशी उगमाला शुद्ध तशी ती कलकत्त्यात कशी असेल. तसा मूळ मायेचा प्रवास खाली येत येत गुणक्षोभिणीपर्यंत येतो आणि तिच्यामधून रजतम सत्व बाहेर पडतात आणि त्यातल्या तमोगुणातून पंचमहाभूत निर्माण होतात. मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. समर्थ म्हणतात मूळ माया जर त्रिगुणांच्या पलीकडे आहे तर तिच्यापासून पंचभूत उत्पन्न होणं शक्य नाही. हीच शंका माग घेतलेली होती. आणि येके येके भूती पंचभूते असती तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू. सूक्ष्मदृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. आदिभूते ती जाणावी रूपे कैसी ओळखावी मग ते शोधून पहावी सूक्ष्मदृष्टी. समर्थ म्हणतात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे या प्रत्येक भूतामध्ये बाकीची भूते आहेत. ही स्थिती कशी आहे ते आता स्पष्ट करून सांगतो. अत्यंत सूक्ष्म विचार जर केला तर मूळ मायेमध्ये पंचमहाभूते बीज रूपानं अस्तित्वात आहेत. सूक्ष्मदृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक असे शब्द समर्थांनी वापरलेत. आता हा सगळा प्रश्न साधनेच्या खरं म्हणजे आड येणारा नाही. आपली जी सद्गुरुपदिष्ट साधना आहे त्यात हे काहीही आड येत नाही. पण श्रोत्याचा केवळ प्रश्न म्हणून समर्थ उत्तर देते झालेले आहेत. बीज रूपानं मूळ मायेमध्येच पंचमहाभूते अस्तित्वात आहेत, पण प्रगट रूपानं नाहीत. त्यामुळं पंचमहाभूतांच्या प्रगटीकरणाचा आरोप मूळ मायेवरती लागत नाही. ते प्रगट होतात ते तमोगुणातून होतात. समर्थ म्हणतायत हे कळायला श्रोत्यानं स्वच्छ विवेक केला मात्र पाहिजे. पंचमहाभूते कोणती ते समजून घ्यावं. आपण प्रत्येकाचं रूप कसं आहे ते समजून घ्यावं, म्हणजे मग सूक्ष्मदृष्टीनं विचार करून ज्ञानदृष्टीनं शोधून आपल्याला यातलं वर्म कळेल. समर्थ म्हणतात ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणे परी म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी. जोपर्यंत भूतांची लक्षणं आपल्याला कळणार नाहीत तोपर्यंत त्यांना आपल्याला ओळखता येणार नाही, शोधता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात
शहाण्या माणसानं भूतं कशी ओळखायची हा जरा विषय ऐकावा. ओळखता तर आली पाहिजेत ना महाभूतं. समर्थ पहा काय सांगतात आपल्याला. जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण, मृद आणि ओलेपण तितुके आप. जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पै तेज. आता वायेही सहज निरोपिजेल. चैतन्य आणि चंचळ तो हा वायोची केवळ. शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे. अशा प्रकारे पंचमहाभूतांची लक्षणं समर्थांनी सांगितली. ही लक्षणं प्रत्येक वस्तूच्या प्रत्येक दृश्याच्या ठिकाणी आहेत बरं का. समर्थ म्हणतात, ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते. आता एकी 5 भूते सावध ऐका. म्हणजे एकातच 5 भूतं कशी आहेत तेही ऐका. जे त्रिगुणाहून पर त्याचा सूक्ष्म विचार या लागी अतितत्पर होऊन ऐका. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी येथे धारणा धरावी श्रोतेजनी. आता आकाश तत्व असेल आणि पृथ्वी तत्व असेल तर दोन्हीत केवढा फरक आहे. पृथ्वी तत्व जड आहे तर आकाश सूक्ष्म आहे. पण समर्थ म्हणतायत या आकाशामध्येही 5 महाभूते आहेत तर आकाशातही पृथ्वी तत्व आहे. हे आता समजून घ्यावं लागेल. म्हणून एकाग्रतेनं श्रवण करा. आकाश म्हणजे अवकाश शून्य. शून्य म्हणजे ते अज्ञान. अज्ञान म्हणजे जडत्व जाणं तेची पृथ्वी. पहा किती खोलात जाऊन पंचमहाभूतांबद्दल समर्थ सांगतायत. आकाश या पंचमहाभूतात शून्य आहे आणि ती शून्य स्थिती अज्ञानाची आहे. हा अज्ञानाचा जो गुण आहे तो पृथ्वी तत्वाचा गुण आहे. आकाश स्वय आहे मृद. आता आकाश मऊ पण आहे. पोकळी पहा कधी कठीण असत नाही, मऊ असते. ते जे मऊ पण आहे त्याबद्दल ते म्हणतात तेचे आप स्वतः सिद्ध. ते आप तत्वामुळं मऊ पण आहे आकाशाचं. आता तेज तेही विशद करू न दाऊ. अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश. अतिशय सूक्ष्म आहे हे. अमक्या ठिकाणी अज्ञान आहे किंवा ज्ञान आहे. हे जे ज्ञान होतं, हा जो भास होतो तो तेजामुळं होतो. वस्तू समोर असणं आणि वस्तू समोर आहे हे कळणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ते जे कळणं आहे, भास होणं जे आहे ते तेज तत्वामुळं घडतं. समर्थ म्हणतात, आता वायू सावकाश साकल्य सांगो. वायू आकाशा नाही भेद, आकाशा इतुका असे स्तब्ध. तथापि आकाशी जो निरोध तोची वायू. आकाशाच्या ठिकाणी एक प्रकारचा निरोध आहे म्हणजे प्रतिकार आहे आणि तो प्रतिकार वायुतत्वामुळे आहे. आता एकच महाभूत शिल्लक राहिलं, स्वतः आकाश. आकाशातही आकाश मिसळलेला आहे असं समर्थ म्हणतात. आकाशी आकाश मिसळले हे तो नलगे की बोलिले येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत. आकाशाच्या ठिकाणी आकाश तर असणारच ना. समर्थ म्हणतात हे काही सांगण्याची गरज नाही. अशा प्रकारे आकाश महाभूतामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश ही 5 महाभूतेही सामावलेली आहेत. अशाच प्रकारे प्रत्येक महाभूतामध्ये पुन्हा 5 महाभूते सामावली आहेत. जसं आत्ता आकाशाच्या बाबतीत पाहिलं तसंच पृथ्वीच्या बाबतीत आहे. पृथ्वीमध्ये सुद्धा पृथ्वी आप तेज वायू आकाश ही महाभूते आहेत. समर्थ म्हणतात वायोमध्ये पंचभूते तेही ऐका एकचित्ते बोली जैती ते समजते यथान्वये. आता आकाशाच्या बाबतीत जशी पाहिली तशी वायूच्या बाबतीत पाहूया. हळू फूल तरी जड, हळू वारा तरी निबिड. वायो लागता कडाड मोडती झाडे. तोले विण झाड मोडे ऐसे हे काहीच न घडे. तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश. येथे श्रोते आशंका घेतली तेथे कैची झाडे होती. झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे. समर्थ म्हणतात फूल हलकं असतं तरीही त्याला एक प्रकारचं वजन असतं. तसंच वाराही हलका असला तरी त्यालाही एक प्रकारचं वजन असतं, एक प्रकारचा कठीणपणा असतो. त्यामुळे सोसाट्याचा वारा सुटला की झाडं मोडून पडतात. वजना वाचून मोडलं झाड असं कधी होऊ शकत नाही. म्हणजे वायूला पण एक जडत्व आहे.
हे वायूमधलं जडत्व पृथ्वीमुळं आहे, म्हणजे पृथ्वी महाभूतामुळं. इथं मग श्रोता प्रश्न विचारतो, सध्या नुसत्या पंचमहाभूतांचं वर्णन आहे, दृश्य पदार्थ अजून निर्माण झालेला नाही. अशा स्थितीमध्ये झाड कुठून येणार? झाड नसताना झाडाचा दृष्टांत दिला ना, त्याच्यावर लगेच श्रोत्यानं आक्षेप घेतला. तेव्हा सद्गुरू किंवा समर्थ म्हणाले, मोडण्यासाठी झाड जरी नसलं तरी वायूमध्ये शक्ती आहेच की, आणि शक्तीमध्ये कठीणपणा आहे, तो पृथ्वी तत्वाचा गुण आहे. समर्थ पुढे म्हणतात, वन्ही स्फुल्लिंग लहान, काहीतरी असे उष्ण, तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. म्हणजे समजा विस्तव आहे, अगदी लहान ठिणगी आहे, अशा ठिकाणी तिच्यामध्ये एक प्रकारची उष्णता असतेच असते. तसंच वायू जरी सूक्ष्म असला तरी तिथे सूक्ष्मत्वानं जडत्व पण असतं. मृदपण तेची आप, भास तेजाचे स्वरूप, वायू तेथे चंचळ रूप सहजची आहे. सकळास मिळवून आकाश, सहजची आहे अवकाश, पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरोपिले. त्या वायूतच कठीणपणा जसा आहे तसाच मऊपणा पण आहे. तसंच भास म्हणजे अनुभव देणारं तेज स्वरूप पण आहे, चंचळत्व पण आहे, जो पुन्हा वायूचाच गुण आहे. अशा प्रकारे समर्थ म्हणतात, वायूमध्ये सगळी पंचमहाभूत आहेत, अगदी आकाशसुद्धा. कारण सकाळास मिळून आकाश, आकाश ही पोकळी आहे, आणि पोकळी असल्याशिवाय तिथे काही राहील कसं? पंचमहाभूतांमधली 4 भूतं तिथं आहेत, म्हणजे त्यांना सामावून घेणारं एक आकाश महाभूत तिथं असणारच. अशाच प्रकारे आता समर्थ तेजाचं वर्णन करतात. तेज तत्वातही पुन्हा पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे. आता तेजाचे लक्षण भासलेपण ते कठीण, तेची ऐसी ओळखणं पृथ्वीची. पहा, समर्थ म्हणतात, तेजानं भास होतो, प्रत्यक्ष काहीतरी दिसतं, इंद्रियांना गोचर होतं. काहीतरी कठीणपणा, दाटपणा असल्याशिवाय भास होऊ शकत नाही. हा कठीणपणा पृथ्वीचा अंश आहे. समर्थ म्हणतात, भासला भास वाटे मृद, तेजी आप तेची प्रसिद्ध, तेजी तेज स्वतः सिद्ध, सांगण्याची न लगे. किती सुंदर प्रकारे समर्थ सांगतात, जो भास आपल्याला अनुभवाला येतो तो मऊ असतो, इंद्रियांना लगेच प्रत्ययाला येतो, समजतो. हा मऊपणा अर्थातच पाण्यामुळे आहे, आपामुळे आहे. तेजामध्ये तेज आहे हे तर सांगण्याची गरजच नाही. तेजी वायो तो चंचळ, तेजी आकाश ते निश्चळ, तेजी पंचभूते सकळ निरोपिली. तेजामध्ये एक चंचलता पण आहे, तो वायूचा अंश आहे, आणि स्तब्धता पण आहे, तो आकाशाचा अंश आहे. अशा प्रकारे तेजातही 5 महाभूते आहेत. अशाच प्रकारे आता पुढे समर्थ आपाचं वर्णन करतात. आता आपाचे लक्षण, आप तेची जे मृदपण, मृदपण ते कठीण, तेची पृथ्वी, आपी आप सहजची असे, तेज मृदपणे भासे, वायू स्तब्धपणे दिसे, मृदत्वा अंगी, आकाश नलगे सांगावे, ते व्यापकची स्वभावे, आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरोपिली. पाण्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्याच्या ठिकाणी मऊपणा तर आहेच ना, म्हणजे तिथं पाणी तत्व, आपतत्व मऊ रूपानं आहेच. समर्थ म्हणतात, थोडा कठीणपणा पण पाण्याच्या ठिकाणी आहे. कसा बुवा? पहा, पुष्कळ उंचीवरून पाण्यावरती जर देह पडला तर त्वचेला जखम होऊ शकते. दगडापेक्षाही कठीण पाणी भासू शकतं त्यावेळी. कारण काय तर गती, म्हणजे पाण्यात कठीणपणा पण आहे, तो पृथ्वीचा अंश आहे. बऱ्याच ठिकाणी आजकाल इंडस्ट्रीजमध्ये पाण्याचा वापर करून वस्तू कापली जाते, धातू कापले जातात. पाण्यातही कठीणपणा निश्चित आहे. समर्थ म्हणतात, तो पृथ्वीचा अंश आहे. पाण्यात पाणीपणा आहे हे तर उघडच आहे. शिवाय तेजामुळं पाण्यामधला मऊपणा अनुभवाला येतो. मऊपणामध्ये स्तब्धता आहे, तो वायूचा गुण आहे. पाण्यामध्ये समर्थ म्हणतात, आकाश कसा आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण सर्वांना व्यापून असणं हा आकाशाचा सहज गुण, तो पाण्यामध्येही आहे. पाणीही व्यापून राहू शकतं, ते वायुतत्वामुळं. याप्रमाणे पाण्यातही इतर महाभूते आहेत सामावलेली. समर्थ म्हणतात, आता पृथ्वीचे लक्षण, कठीण पृथ्वी आपण,
कठीणत्वी मृदपण तेची आप, कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश, कठीणत्वी निरोधांश तोची वायो, आकाश सकाळास व्यापक हा तो प्रगटची विवेक, आकाशीच काही एक भास भासे, आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना, आकाश परते होईना तिळ मात्र, असो आता पृथ्वी अंत, दाविला भूतांचा संकेत, एक भूती पंचभूत तेही निरोपिले, परी हे आहाच पाहता नातुडे, बळेची पोटी संदेह पडे, भ्रांतिरूप अहंता चढे अकस्मात. समर्थांनी पृथ्वीमधल्या महाभूतांचं वर्णनही केलं, पण पुढे ते म्हणतात की पंचमहाभूतांचा नुसता वरवर विचार केला तर पंचमहाभूत जी आहेत ती एकमेकांमध्ये कालवली गेलेली आहेत हे समजत नाही. मग मनामध्ये विकल्प वाढतो. त्यामुळे काय घडतं तर भलतीच कल्पना अचानक अहंकार उत्पन्न करते असं समर्थ म्हणतात. ही पंचमहाभूते एकमेकात मिसळलेली आहेत. ती जी घटना घडते ती अष्टधा प्रकृतीनं घडते. मिसळणं. समर्थ म्हणतायत की सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता, सूक्ष्म वायो शोधू जाता पंचभूते दिसती. जर आपण सूक्ष्म विचार केला तर हा सगळा वायूचा शक्तीचा खेळ आहे असं आपल्याला वाटतं. त्या सूक्ष्म शक्तीचा शोध घ्यायला गेलो तर सूक्ष्म पंचमहाभूते आढळतात. आढळणारच ना. प्रत्येक गोष्टीच्या आत ती पंचमहाभूते आहेत, तर ती गोष्ट शोधायला गेल्यावर समोर पंचमहाभूतेच येणार. जसं मगाशी आपण आकाशाचं उदाहरण पाहिलं की त्याच्यात वायू आहे, तेज आहे, पृथ्वी पण आहे. आकाशाला शोधायला गेलं तर पुन्हा पंचमहाभूतेच समोर येणार. असा साधक अडकून जातो. म्हणजे पंचमहाभूते कशी एकमेकात सामावून आहेत हे आपल्याला कळू शकत नाही जोपर्यंत तशी सूक्ष्म दृष्टी आपल्याला येत नाही. एवं पंचभूतिक पवन तेची मूळ माया जाण, माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक. फार महत्त्वाचं विधान समर्थांनी केलं. ते म्हणतायत सूक्ष्म शक्तीमध्ये पंचमहाभूते सूक्ष्मपणानं राहतात. या शक्तीलाच मूळ माया म्हणतात. तिच्यापासून होणारी माया आणि तिच्यापासून होणारे त्रिगुण हे सगळे पंचमहाभूतात्मक आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपल्याला जे जे काही दृश्य दिसतं ते तर पंचमहाभूतात्मक आहेच, पण ज्या मायेमुळे ते दिसतं ती मायासुद्धा पंचमहाभूतात्मक आहे. समर्थ म्हणतात भूते गुण मेळविजे त्यासी अष्टधा बोलिजे, पंचभूतिक जाणिजे अष्टधा प्रकृती. या पंचमहाभूतांमध्ये 3 गुण मिळवले म्हणजे 8 प्रकार तयार होतात. 5 महाभूते आणि 3 गुण सत्व रज तम असं मिळून अष्टधा प्रकृती तयार होते. ही सर्व अष्टधा प्रकृती पंचमहाभूतात्मक आहे. म्हणजे पहा, हे गुण आहेत म्हणून पंचमहाभूतांचं मिश्रण समोर येतं. आपल्यासमोर झाड आहे, दगड आहे, माती आहे, मनुष्य आहे, प्राणी आहे, सगळीकडे पंचमहाभूते आहेत. पण वस्तू वेगळ्या वेगळ्या दिसतात. त्या या अष्टधा प्रकृतीच्या मायेमुळे दिसतात. शोधून पाहिल्याविणं संदेह धरणे मूर्खपण, याची पहावी ओळखणं सूक्ष्मदृष्टी. समर्थांच्या शैलीमध्ये समर्थ म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा विचारानं शोध घ्यावा. तसं न करता उगाचच संशय करणं वेडेपणाचं आहे, मूर्खपणाचं आहे. अष्टधा प्रकृती ही पंचमहाभूतात्मक आहे समर्थ म्हणतात हे समजून घ्यावं लागेल. गुणापासूनी भूते पावली पष्ट दशेते, जडत्वा येऊन समजते तत्वे झाली. पुढे तत्वविवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिली असे ते जना प्रगटची आहे. मुळात आता गुणांपासून पंचमहाभूत निर्माण झाली. तमोगुणापासून त्याचं सूक्ष्म बीज मूळ मायेमध्ये आहे बरं का, पण प्रत्यक्ष प्रगट झाली तमोगुणापासून आणि मग तिथून पुढे सगळा विस्तार पावलेला आहे. समर्थ म्हणतात हा भूत कर्दम बोलिला, सूक्ष्म संकेते दाविला, ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी. या ब्रह्मांडा पहिलीकडील गोष्टी जई झाली नव्हती सृष्टी, मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी. त्यांचं काय म्हणणं आहे, आत्तापर्यंत पंचमहाभूतांच्या मिश्रणाचा विषय
आपण सूक्ष्मदृष्टीनं पाहिला. पण हा विश्वाची रचना होण्याच्या पूर्वीचा विषय आहे. समर्थ म्हणतात, विश्व उत्पन्न होण्यापूर्वी विश्वाच्या पलीकडे, म्हणजे जेव्हा कोणतंही दृश्य तिथं नव्हतं, तिथं पंचमहाभूतांची काय अवस्था होती ती आत्तापर्यंत आपण पाहिली. तिथं फक्त मूळ माया होती. खोल विचार जर केला, सूक्ष्म बुद्धीनं जर पाहिलं तरच हे कळेल. समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माया अविद्येचे बंड ऐलीकडे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार, पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, सप्तद्वीपे 14 भुवने ऐलीकडे. ऐलीकडे म्हणजे समर्थांना सांगायचं आहे की हे दृश्य विश्व अस्तित्वात नव्हतं, तेव्हा फक्त परब्रह्म आणि मूळ माया या दोनच गोष्टी होत्या. बाकी सगळा पसारा जो आज आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवाला येतो, त्याची यादी पुष्कळ दिली आहे समर्थांनी. समर्थांचं असं म्हणणं आहे की तो सगळा पसारा अलीकडचा आहे. मग ब्रह्मा विष्णू महेश्वर असोत, सप्त पाताळ असोत, नाहीतर 14 भुवने असोत. समर्थ सांगतात, आत्मवस्तूच्या बाहेर हा सगळा दृश्याचा पसारा आहे. आपल्याला दृश्याचं जे भान आहे ते जाणीवेमुळं आहे, आणि ती जाणीव मायेमध्ये येते. माया मूळ मायेमध्ये येते. आत्मवस्तू जी आहे ती यापासून पूर्णपणे वेगळी राहते. पुढे यादी पुष्कळ आहे. शेषकूर्म, सप्तपाताळ, 21 स्वर्ग, अष्टदिक्पाळ वगैरे वगैरे, किंवा मेघ, मनु, चक्रवर्ती, सगळी सृष्टी समर्थ सांगतायत. हेतू एकच आहे की ही सगळी दृश्यामध्ये येते, मायेमध्ये येते. मूळ माया आणि परब्रह्म यापासून वेगळं राहतं. त्या शुद्ध संकल्पापर्यंतही साधक जातो, जिथं त्याला महाद्वाराचं स्थान मिळतं, आणि मग पुढे तो आत्मस्वरूपात विलीन होतो. पंचभौतिक ब्रह्मगोळ जेणे केले हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तूचं पाविजे, असं साधकाचं होतं जेव्हा तो दृश्याचा निराश करून आत्मस्थ व्हायला लागतो. आणि या प्रक्रियेमध्ये तो भगवंताचं द्वार ओलांडून पलीकडे जातो. महाद्वार ओलांडावे, मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणून या. दृश्य हे सांडावे. कोणतं दृश्य? आत्ताच पाहिलेलं, सगळं काही मायेत येणारं, सगळं काही पंचमहाभूतात्मक असलेलं. तिथे मुख्यतः आपलं मन आहे. समर्थ म्हणतात, ते दृश्य सांडावे जाणून या. आता हा विषय आपण सखोलतेनं उजळणीमध्ये उद्याच्या निरूपणात पाहू, आणि मग हा सूक्ष्म पंचभूते निरूपण समास समाप्त करू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.